विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी हॅशटॅग क्वालिटीची सिरीज आहे त्याच्यामध्ये आज आपण आपल्या जीएसच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत किंवा भारताचे जे काही परराष्ट्र संबंध आहेत त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण त्याची चर्चा करणार आहोत. आजच्या हॅशटॅग क्वालिटीचं टायटल आहे भारत अमेरिका संबंध. भारत आणि अमेरिकेचे जे काही संबंध आहेत या संबंधांची विविध डायमेन्शननी विविध घटकानुसार आपण त्याची चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच पाहूयात की या संपूर्ण चर्चेमध्ये आपण कोणत्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. आजच्या सेशनची टाइमलाईन थोडक्यात आपण पाहूयात. याच्यामध्ये चर्चेचा संदर्भ आपण पाहणार आहोत. या भारत अमेरिकेच्या विषयाची चर्चा करण्याचा संदर्भ हाच आहे की याच्यामध्ये मोदींची जी व्हिजिट आहे अमेरिकेला, आता 4 दिवसीय जो काय दौरा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक स्टेट व्हिजिट असं त्याला संबोधलं गेलं. मग ही स्टेट व्हिजिट नक्की इतर व्हिजिटपेक्षा काय वेगळेपण त्याचं आहे ते आपण पाहणार आहोत. याच्यात झालेले जे काही विविध करार आहेत ते आपण पाहणार आहोत. भारत अमेरिका संबंधांची सद्यस्थिती काय आहे ती आपण अभ्यासणार आहोत. यासोबत भारत अमेरिका संबंधातील प्रमुख आव्हाने कोणती आहेत ती आव्हाने देखील आपण पाहणार आहोत. आणि शेवटी यावरती भारत अमेरिका संबंध याच्याशी रिलेटेड यूपीएससीने विविध परीक्षांमधून किंवा मेन्समध्ये यापूर्वी विचारले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा देखील आढावा आज आपण घेणार आहोत. सुरुवातीलाच पाहूया या संपूर्ण चर्चेचा संदर्भ नक्की काय आहे. या संपूर्ण चर्चेचा संदर्भ जर आपण पाहिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा नुकताच पार पडलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये विविध विषयांवरती महत्त्वपूर्ण करार केले गेले, जे करार दोन्ही देशांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या करारांची माहिती देखील आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. आता हा जो दौरा पार पडला या दौऱ्याच्या संदर्भामध्ये या दौऱ्याला स्टेट व्हिजिट असं संबोधलं गेलं. आता ही स्टेट व्हिजिट आणि रेग्युलर ज्या काय व्हिजिट असतात किंवा रेग्युलर जे काय दौरे असतात याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का, तर निश्चित डिफरन्स आहे. अमेरिकेच्या संदर्भात ही स्टेट व्हिजिट काय आहे तर ज्या देशाबरोबर अमेरिकेचे घनिष्ठ संबंध आहेत किंवा जो अमेरिकेचा भागीदार आहे आणि ज्या देशाबरोबर अमेरिका भविष्यात घनिष्ठ संबंध विकसित करणार आहे अशा देशांच्या पंतप्रधानांना किंवा अध्यक्षांना स्टेट व्हिजिटसाठी निमंत्रित केलं जातं. म्हणजे एक स्पेशल व्हिजिट असते, त्यासाठी निमंत्रण त्या देशाकडून किंवा अमेरिकेकडून स्वतः दिलं जातं आणि त्या राष्ट्रप्रमुखांना त्या व्हिजिटसाठी बोलवलं जातं. या स्टेट व्हिजिटमध्येच स्टेट डिनरचं देखील आयोजन केलं जातं. या स्टेट व्हिजिटच्या वर आलेले जे काय प्रमुख पाहुणे आहेत ते देशाचे प्रमुख पाहुणे असतात आणि त्यांची जी काय सोय आहे ती संपूर्ण सोय राष्ट्राध्यक्षांचं जे काय गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट हाऊसमध्ये केलं जातं. तिथंच त्यांच्या स्टेट डिनरचं आयोजन केलं जातं. हा स्टेट डिनर जो आहे याच्यामध्ये त्या देशातले मोठमोठे उद्योगपती, विविध संस्थांचे प्रमुख येत असतात आणि त्यामध्ये विविध विषयांवरती चर्चा होते. विविध करारांच्या दृष्टिकोनातून एक पार्श्वभूमी त्याच्यामध्ये तयार केली जाते आणि अशा प्रकारे ही स्टेट व्हिजिट आणि स्टेट डिनर एक महत्त्व त्याचं एक वेगळं राहिलेलं दिसून येतं. या स्टेट व्हिजिटच्या अनुषंगाने सांगावं लागेल की नरेंद्र मोदी जे आहेत ते भारतातले तिसरे व्यक्ती आहेत की जे या स्टेट व्हिजिटसाठी गेलेले आहेत. यापूर्वी सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर राधाकृष्णन, यानंतर डॉक्टर मनमोहन सिंह हे 2009 मध्ये त्यांना स्टेट व्हिजिटसाठी आमंत्रित केलं गेलं होतं आणि तब्बल 14 वर्षांनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते स्टेट व्हिजिटसाठी गेलेले आहेत. म्हणजे भारतातले तिसरे व्यक्ती आहेत ज्यांना स्टेट व्हिजिटसाठी आमंत्रित केलं गेलं. ही स्टेट व्हिजिट भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, यासोबत अमेरिकेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची आहे. भारताच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे करार याच्यामध्ये केले गेले. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेचे सध्याचे जे काय राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडेन यांच्या कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून देखील ही व्हिजिट महत्त्वाची आहे. जो बायडेन यांची कारकीर्द जर पाहिली तर खूप उज्ज्वल म्हणावी अशी कामगिरी या कारकिर्दीमध्ये झालेली दिसून येत नाही. पुढच्या वर्षी राष्ट्राध्यक्ष पदाचं इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनला त्यांना फेस करायचं आहे. त्यामुळं भारतासारखा आशियातला एक महत्त्वाचा देश ज्याचं अमेरिकेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्व वेगळं राहिलेलं आहे आणि त्या देशाशी संबंध वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही व्हिजिट महत्त्वाची होती. जो बायडेन यांची नियुक्ती झाल्यानंतर
त्यांनी जे काय प्रॉमिस केलेलं होतं की अमेरिकेतून अमेरिकेचे अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान तिथं पाय रोवणार नाही, मात्र तालिबानने अफगाणिस्तानवरती कब्जा केलेला दिसून येतो. यानंतर युक्रेन रशियाचं जे काही युद्ध आहे, या युद्धाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारचं जर युद्ध झालं तर अमेरिका त्या युद्धामध्ये उतरेल. त्यातून अमेरिका तर त्या युद्धामध्ये उतरली नाही, मात्र तेलाचे जे काय भाव वाढले, तेलाचे जे काय दर वाढले आणि त्यातून अनेक राष्ट्रांना त्याची झळ बसली. यासोबत इराणच्या न्यूक्लिअर कराराविषयीचे जे काय मुद्दे आहेत, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती कुठेतरी अमेरिकेची पिछेहाट झालेली दिसून आली आणि त्यामुळं आता उर्वरित वर्षभराच्या काळामध्ये स्वतःची प्रतिमा उजळवणे आणि अमेरिकेच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलण्यासाठी बायडेन प्रयत्न करताना दिसून येत आहेत. ही जी काय स्टेट व्हिजिट होती, मोदींचा हा जो काय 4 दिवसांचा दौरा होता, याच्यामध्ये नक्की कोणते करार झाले जे भारताच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. कोणते करार या व्हिजिटमध्ये झाले, तर यामध्ये 8 प्रमुख क्षेत्रांमध्ये करार झाले. 8 प्रमुख क्षेत्रे ज्यामध्ये हे विविध करार जे आहेत ते केले गेले. कोणती क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये हे करार झाले, त्याच्यामध्ये सामरिक, आर्थिक, व्यापार विषयक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर आणि अंतराळ संशोधनाच्या संदर्भात क्षेत्रांचा समावेश आहे. या करारांसोबतच जेट इंजिनच्या निर्मिती संदर्भात अमेरिकेतील जी एरोस्पेस आणि भारतातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामध्ये झालेला करार सर्वात महत्वाचा आहे. हा करार जे तेजस लढाऊ विमान आहे, तेजस हे जे काय भारताचं लढाऊ विमान आहे, याच्या इंजिनच्या संदर्भातला जॉईंट करार जो आहे, संयुक्तरित्या इंजिनची निर्मिती करण्याच्या संदर्भातला जी एरोस्पेस आणि HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामधला हा करार महत्वपूर्ण असा करार आहे. यानंतर अजून एक महत्वाचा करार आहे, तो आहे भारत अमेरिकेकडून प्रीटेड हे अत्याधुनिक ड्रोन्स घेणार आहेत आणि या 30 ड्रोन पैकी काही ड्रोनची निर्मिती भारतात होणार आहे. भारतात या ड्रोनची निर्मिती होत असताना या संदर्भातलं जे काय तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचं हस्तांतरण सुद्धा अमेरिकेकडून भारताला होणार आहे आणि तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष हस्तांतरण होणार असल्यामुळं हा करार भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पाहता येईल की अतिशय महत्वाचे करार या व्हिजिटच्या दरम्यान झालेले आहेत. पुढे अजून करार आहेत ज्यामध्ये सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी अमेरिकेतील मायक्रॉन ही कंपनी गुजरातमध्ये प्रकल्प उभारणार असून त्या अंतर्गत 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये केली जाणार आहे. यासोबत नासा आणि इस्रो या 2 अंतराळ विषयक जे काय संस्था आहेत, या संस्था 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर संयुक्तरित्या मोहीम राबवणार आहेत आणि त्या संदर्भातला करार देखील या दौऱ्यामध्ये केला गेला. म्हणजे अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काय करार आहेत, अतिशय महत्वपूर्ण करार असे या संपूर्ण व्हिजिटमध्ये केले गेले आणि ते भारताच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असलेलं दिसून येतं. यानंतर आपल्याला भारत आणि अमेरिका संबंध जे आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे ही जाणून घ्यायची आहे की सद्यस्थितीत भारत अमेरिका याचे संबंध कशा प्रकारचे आहेत. मुळात आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की आंतरराष्ट्रीय संबंध किंवा परराष्ट्र विषयक संबंधामध्ये कोणताच देश हा परमनंट शत्रू नसतो किंवा कोणताच देश हा परमनंटली मित्र नसतो आणि हे संबंध जे आहेत ते राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आखले जातात. त्याचे जे काही विविध आडाखे असतात ते बांधले जातात आणि त्या संबंधाचे काही डायमेन्शन आहेत ते निश्चित केले जातात. आणि हे सगळं निश्चित करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती असते राष्ट्रीय हित. ते राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवलं जातं आणि त्या अनुषंगाने संपूर्ण या संबंधाची आखणी केली जाते. मग भारत अमेरिकेचे सध्याचे संबंध कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण त्याचे विविध घटक जे आहेत त्या घटकांमध्ये विभागणी केलेली आहे आणि त्यानुसार आपण अभ्यासणार आहोत की हे संबंध कसे आहेत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते म्हणजे आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून भारत आणि अमेरिकेचे संबंध कसे आहेत की आर्थिक जे काय व्यवहार आहेत, आर्थिक देवाणघेवाण आहे, इकॉनॉमिक टाईज आहेत, त्या संदर्भामध्ये तो व्यापार असेल, त्यामध्ये जे काय आयात निर्यात आहे, या संदर्भामध्ये कशा प्रकारचे संबंध सद्यस्थितीत आहेत किंवा त्यातली प्रगती कशी आहे. तर ही आर्थिक प्रगती आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत. यामध्ये 2 देशांमधला द्विपक्षीय व्यापार जर आपण पाहिला तर 2000 सालापासून 2022 पर्यंतचा जो आढावा घेतला
तर 2000 पासून 2022 पर्यंत हा व्यापार जो आहे तो 10 पटीने वाढलेला आहे आणि जवळपास $191 इतकी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे किंवा तो इतका झालेला आहे. 191 अब्ज $, इतका तो झालेला आहे. 2021 चा विचार केला तर भारत 9व्या क्रमांकाचा सर्वात मोठा भागीदार हा अमेरिकेचा बनलेला आहे. अमेरिकेचा सर्वात मोठा 9व्या क्रमांकाचा भारत हा भागीदार बनलेला आपल्याला दिसून येतो. वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापार जर विचारात घेतला तर 2021 मध्ये $160 अब्ज वरती वस्तू आणि सेवांमधला व्यापार जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा प्रकारे हा वाढता आलेख व्यापाराचा आपल्याला दिसून येतो. यानंतर अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि सर्वात महत्वाची निर्यात बाजारपेठ आहे. अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भारताचा व्यापार अधिशेष असलेल्या मोजक्या देशांपैकी अमेरिका एक आहे. 2021-22 चा जर विचार केला तर US सोबत $32.8 अब्ज व्यापार अधिशेष हा भारताला प्राप्त झाला होता. $32.8 अब्ज चा. आणि महत्वाचा म्हणजे खूप मोठा व्यापार अधिशेष याच्यातून प्राप्त होतो. आणि व्यापार अधिशेष हा किती महत्वाचा असतो आयात निर्यातीच्या संदर्भामध्ये आपण इकॉनॉमिक्स मध्ये ते अभ्यासलेला आहे. आणि US हा असा एक देश आहे ज्याच्यासोबत भारताचा व्यापार अधिशेष आहे. आणि त्यामुळं हे आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहता येतील. यानंतर राजकीय समविचार, भारत आणि अमेरिकेचे राजकीय दृष्टिकोनातले समविचार जे आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला त्यांचे संबंध पाहता येतील. यामध्ये राजकीय समविचारांचा विचार केला तर इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये निरंतर वाढ, शांतता आणि समृद्धीसाठी IPEF च्या कार्यक्षमतेबद्दल दोन्ही देशांमध्ये समान विचार आहे. आता IPEF म्हणजे काय तर इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी असा त्याचा अर्थ होतो. आणि भारत देखील या अमेरिकेच्या नेतृत्वाखाली या IPEF च्या जे काय संस्था आहे किंवा संघटना आहे या IPEF मध्ये भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सामील झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी या जी काय संघटना आहे किंवा संस्था आहे त्याच्या कार्यक्षमतेबद्दल दोन्ही देशांचे समान विचार असल्याचं दिसून येतं. असं जरी असलं तरी रशिया आणि युक्रेन संकटाच्या बाबतीत यासोबत अफगाणिस्तानची जी काय समस्या आहे या अफगाणिस्तानच्या समस्येच्या बाबतीत यासोबत इराणच्या संदर्भात दोन्ही देशांच्या परस्पर प्रतिक्रिया आहेत. राजकीय विचारांचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की काही दृष्टिकोनामध्ये जरी समान विचार असले तरी हे जे काही मुद्दे आहेत जिथं भारताची वेगळी भूमिका आहे, स्वतःची एक वेगळी भूमिका असलेली दिसून येते. आणि त्या वेगळ्या भूमिकेच्या संदर्भात रशिया युक्रेनचं जे काय क्रायसिस सध्याचं चालू आहे, अफगाणिस्तानची जी काय समस्या आहे आणि इराणच्या संदर्भातले जे काय मुद्दे आहेत त्यामध्ये दोन्ही देशांमध्ये मतभिन्नता असलेले किंवा परस्पर विचार असलेले दिसून येतात. यानंतर आपल्याला संरक्षण विषयक सहकार्य किंवा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून यांचे संबंध कसे आहेत ते देखील आपल्याला पाहायचे आहेत. संरक्षणाचा विचार केला तर शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अमेरिकेकडून भारताला फार अशी शस्त्रास्त्र मिळू शकलेली नाहीत. मात्र आजचा जर विचार केला तर गेल्या 2 दशकांमध्ये US $20 अब्ज किमतीची शस्त्रे ही भारताने खरेदी केलेली आहेत. अमेरिकेकडून $20 अब्ज शस्त्रास्त्रे जी आहेत ती खरेदी केलेली आहेत. आणि ही शस्त्रास्त्रे खरेदी केल्यानंतर जसा भारताला फायदा आहे तसा अमेरिकेला सुद्धा याचा फायदा आहे. अमेरिकेला काय फायदा आहे तर भारताचं रशियावरचं ऐतिहासिक अवलंबित्व जे आहे, जे लष्करी पुरवठ्यासाठी भारत रशियावरती अवलंबून आहे ते अवलंबित्व कमी करणं आणि भारताला US कडे जास्तीत जास्त वळवण्याचा प्रयत्न या सगळ्या लष्करी सामग्रीच्या दृष्टिकोनातून दिसून येतो. कारण भारताचा एक मोठा लष्करी विषयक भागीदार रशिया आहे आणि US आणि रशिया मधलं वितुष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि त्यामुळं भारताचं जे काय रशियावरचं अवलंबित्व आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून भारताला अधिकाधिक लष्करी शस्त्रास्त्रे मिळवून देणं किंवा त्यामध्ये अधिकाधिक भागीदारी करणं या दृष्टिकोनातून अमेरिका प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये
विविध लष्करी सराव देखील होत असतात. याच्यामध्ये युद्धाभ्यास आहे, वज्रप्रहार यासारखे जे काही युद्ध सराव आहेत ते देखील होतात. यानंतर मध्य पूर्वेतील एक गट आहे I2U2. I2U2 याचाच अर्थ काय होतो, इंडिया, इस्रायल, UAE आणि USA यांचा समावेश हा I2U2 मध्ये होतो आणि त्यालाच नवीन क्वाड म्हणून देखील संबोधलं जातं. आणि अशा प्रकारे आणखी एक जो गट आहे महत्वाचा I2U2, यामध्ये US आणि अमेरिका हे दोन्हीही सहभागी झालेले दिसून येतात आणि त्यामध्ये विविध मुद्द्यांच्या आधारे त्यांच्यामध्ये सहकार्य आणि चर्चा त्याच्यामध्ये होताना दिसून येते. यानंतर भारत आणि अमेरिकी संबंधातील प्रमुख आव्हानं देखील आपल्याला पाहायची आहेत. आतापर्यंत आपण काय पाहिलं की या दोन्ही देशांमधले सध्याचे संबंध कसे आहेत. आपण दुसरीकडे आपल्याला या संबंधासमोर असणारे जे काही आव्हाने आहेत त्या आव्हानांची देखील चर्चा करायची आहे. ही आव्हाने देखील विविध क्षेत्रांमधली आहेत आणि त्या क्षेत्रांनुसार ती आपण आव्हाने पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूया की भारताच्या परराष्ट्र धोरणावर अमेरिकेची टीका. भारताचं जे काय परराष्ट्र धोरण स्वातंत्र्यापासून आजपर्यंत राहिलेलं आहे ते थोडंसं वेगळ्या धाटणीचं राहिलेलं आहे. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळालं किंवा 1991 नंतर आपण पाहतो की 1945 नंतर जगाची विभागणी 2 ध्रुवांमध्ये झाली. 91 नंतर मात्र एका ध्रुवाचा उदय जास्त झालेला दिसून येतो. अमेरिका सुपर पॉवर म्हणून पुढे आलेली दिसून येते आणि भारत मात्र स्वातंत्र्यानंतरच नॉन अलाइन मुवमेंटमध्ये राहिलेला आहे. कोणत्याही दोन्ही ध्रुवांकडे न झुकता स्वतःची एक वेगळी भूमिका घेऊन. नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजे काही दोन्हींपासून अलिप्त राहणं असं नाही, तर दोन्हींकडे समान संबंध ठेवणे आणि आपलं जे काही हित आहे ते साध्य करून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही मुवमेंट प्रचलित होती. या नॉन अलाइन मुवमेंटच्या दृष्टिकोनातून भारताचं एक वेगळं महत्व किंवा वेगळं परराष्ट्र धोरण राहिलेलं आहे आणि या धोरणावरती अमेरिकेने टीका केलेली आहे. या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला शीतयुद्धाच्या काळात भारताचं अलिप्ततेचं धोरण म्हणजेच नॉन अलाइन मुवमेंट हा जो विषय आहे तो अमेरिकेसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. अमेरिकेला नेहमी वाटत राहिले की भारताने नॉन अलाइन मुवमेंटच्या ऐवजी अमेरिकेला सपोर्ट करावं. भारताने नामच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका निभावली आणि त्याच भूमिकेतून भारत पुढे गेला. याचा फायदा मात्र पाकिस्तानने घेतला आणि पाकिस्तानने अमेरिकेचं जे वर्चस्व आहे किंवा अमेरिकेची जी बाजू आहे ती लावून धरलेली दिसून येते. 1909-11चा जो काय हल्ला आहे या हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला अफगाणिस्तानात सैन्य पाठवण्यास सांगितलं. मात्र भारताने या मागणीला नकार दिला आणि हे सैन्य पाठवण्यासाठी भारताने भूमिका जी आहे ती नकारात्मक स्वरूपाची भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. यानंतर 2003 मध्ये जेव्हा अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं त्यावेळेस सुद्धा भारताच्या पंतप्रधानांनी लष्करी मदत जी आहे ती रोखलेली होती. आजही भारताने रशिया युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेच्या विपरीत भूमिका घेतलेली दिसून येते आणि रशियातून अवेलेबल झालेले जे काही तेल आहे हे त्याची आयात जी आहे ती भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय वाढलेली दिसून येते. रशियातून उपलब्ध झालेले काय स्वस्त तेल आहे त्या तेलाची आयात अधिकाधिक वाढलेली या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपल्याला दिसून येते आणि अमेरिकेची जी काय भूमिका आहे त्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका थोडीशी या युद्धाच्या संदर्भामध्ये भारताने घेतलेली आपल्याला दिसून येते. यानंतर पुढचं आव्हान आहे अमेरिकेच्या विरोधकांसोबत भारताचे जे काय संबंध आहेत हे संबंध देखील कुठंतरी भारत आणि अमेरिका यांच्या संबंधातलं एक आव्हान म्हणून पुढे येताना दिसून येतात. कोणत्या राष्ट्रांसोबत भारताचे संबंध चांगले आहेत त्यामध्ये खुल्या बाजारातून इराण आणि व्हेनेझुएलाचे तेल रोखण्याचा अमेरिकेचा निर्णय होता. या निर्णयावरती भारताने टीका केलेली दिसून येते. शांघाय कोऑपरेशन जे आहे शांघाय सहकार्य संघटना या संघटनेमध्ये इराणला आणण्यासाठी भारताने सक्रियपणे काम केलं, एक सक्रिय भूमिका बजावलेली दिसून येते. चीन समर्थित आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत सुद्धा प्रमुख सहभागी राहण्यासोबतच भारताने चीन सोबतचा जो काही सीमा विवाद आहे या चीनच्या सोबतचा सीमा विवाद सोडवण्यासाठी अनेक चर्चेच्या फेऱ्या त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आतापर्यंत 18 फेऱ्या झालेल्या आहेत. मुळात भारताचं जे काय महत्व आहे ते चीनला अपोज करण्याच्या दृष्टिकोनातून भारत अमेरिकेला महत्वाचा आहे. मात्र दुसरीकडे भारतच चीन सोबत कोऑपरेशन करताना दिसून येतो आणि त्याच्यामुळं आशियातलं भारताचं जे काय महत्व आहे किंवा अमेरिका भारताला ज्या महत्वाच्या दृष्टिकोनातून बघतो त्या भूमिकेला कुठेतरी तडा जाताना या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून दिसून येतो आणि त्यामुळं
भारताचे जे काय विरोधक, भारताच्या जे काय भूमिका आहे ती अमेरिकेचे जे काय विरोधक देश आहेत, अमेरिका ज्या देशांच्या अगेन्स्टमध्ये भूमिका घेत आहे त्या देशांना कुठेतरी सपोर्टिंग अशी दिसून येते आणि हा देखील या दोन देशांच्या संबंधांमधला एक अडथळा असल्याचं या सगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला दिसून येतं. यानंतर या दोन देशांमधले आर्थिक तणाव जे आहेत, या आर्थिक तणावांची सुद्धा एक समस्या किंवा एक आव्हान दोन देशाचे संबंध जे आहेत त्याच्यामध्ये अडथळा ठरतं. कोणते आर्थिक तणाव आहेत तर यामध्ये आत्मनिर्भर भारत ही काय मोहीम आहे भारताची, या मोहिमेमुळं भारत एक संरक्षणवादी बंद बाजार अर्थव्यवस्था म्हणजे क्लोज इकॉनॉमीकडे जात आहे की काय अशा संदर्भातला अंदाज हा अमेरिकेचा होताना दिसून येतो आहे. ओपन मार्केटच्या ऐवजी क्लोज इकॉनॉमीकडे भारत झुकतो आहे की काय अशी भूमिका किंवा असं मत जे आहे ते अमेरिकेचं बनताना दिसतंय. जून 2019 पासून युएसने जे काय जीपीएस कार्यक्रमाअंतर्गत भारतीय निर्यातदारांचा शुल्क मुक्त लाभ काढून घेतलेला आहे आणि हा लाभ काढून घेतल्यामुळं भारताचं निर्यातीच्या दृष्टिकोनातून फार्मा, कापड, कृषी उत्पादनं, ऑटोमोबाईल क्षेत्र जे आहेत या विविध क्षेत्रांमध्ये निर्यातीच्या दृष्टिकोनातून काही अडचणी येत आहेत आणि त्यामुळं त्यांचं जे काही शुल्क आहे त्या शुल्काचा लाभ त्यांना भेटताना दिसून येत नाही आणि हा एक अडथळा या व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतो. यानंतर अमेरिकेला भारतीय लोकशाहीच्या स्थितीबद्दल चिंता आहे. अमेरिकन काँग्रेस जे आहे या काँग्रेस सोबत बरेचसे सदस्य आणि बायडेन प्रशासनातील अधिकारी देखील भारतातील नागरी स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याक हक्कांवरील अहवालांचे अनुसरण करताना दिसून येतात आणि त्यांनी देखील भूमिका त्या संदर्भात मांडलेली आहे की या संदर्भातले प्रश्न जो बायडन यांनी मोदींच्या समोर उपस्थित करावेत. यासोबत त्यांचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत बराक ओबामा यांनी सुद्धा या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्या संदर्भातली चर्चा मोदींसोबत व्हावी. याबरोबर मोदींनी देखील भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून भारतीय लोकशाही कशी बळकट आहे आणि लोकशाही भूमिकेतूनच भारताची भूमिका कशा प्रकारे अधिकाधिक सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे याचं प्रतिपादन देखील मोदींनी अमेरिकेतून केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे जे काही विविध मुद्दे आहेत या विविध मुद्द्यांचं आव्हान जे आहे ते या दोन देशांच्या जे काही संबंध आहेत या संबंधांना कुठेतरी अडथळा ठरतं किंवा त्यांचं आव्हान या दोन देशांच्या संबंधाच्या समोर उभं असताना दिसून येतं. ही आव्हानांवर मात करून आपल्याला दोन्ही देशातले संबंध अधिकाधिक वृद्धिंगत केले पाहिजेत, अधिकाधिक सक्षम केले पाहिजेत आणि दोन्ही देशांना त्या दोन्ही संबंधाचा कसा लाभ होईल या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर आपल्याला शेवटी आयोगाने यावरती विचारलेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचा आढावा देखील घ्यायचा आहे की भारत आणि अमेरिका यांचे जे काय द्विपक्षीय संबंध आहेत, यांचे जे काय यांच्या संबंधातले विविध करार आहेत या दृष्टिकोनातून जे काय प्रश्न यापूर्वी आयोगाने किंवा युपीएससीने विचारलेले आहेत त्यांचा आढावा आपण घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात की पहिला प्रश्न आहे हाऊ विल I2U2. आता I2U2 च्या संदर्भात आपण आताच मुद्दा पाहिला की इंडिया, इस्रायल, UAE आणि USA यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. हे जे ग्रुपिंग आहे हे ग्रुपिंग ट्रान्सफॉर्म इंडियाज पोझिशन इन ग्लोबल पॉलिटिक्स म्हणजे भारताचं ग्लोबल पॉलिटिक्स मधलं जे काय पोझिशन आहे ते कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म होईल I2U2 मुळे अशा संदर्भातला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इंडिया US डिफेन्स डील्स ओव्हर इंडो रशियन डिफेन्स डील्स. म्हणजे आताच आपण US डिफेन्स डील आणि इंडो रशियन याचं जे काय अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टिकोनातून भारत अमेरिकेचा वाढता व्यापार जो आहे, लष्करी दृष्टिकोनातलं जे काय सहकार्य आहे या सहकार्याचा देखील आपण मुद्दा आताच चर्चा केली आणि त्याच्यावरती PYQ आहे बघा. याच्यामध्ये व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इंडो US डिफेन्स डील्स ओव्हर इंडो रशियन डिफेन्स डील्स डिस्कस विथ रेफरन्स टू स्टॅबिलिटी इन द इंडो पॅसिफिक रिजन. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इंट्रोड्युसेस friction into the ties between India and the United States is that Washington is still unable to find for India a position in its global strategy which would satisfy India's national self-esteem and ambitions. Explain with suitable examples. पुढचा प्रश्न आहे in what ways would the ongoing US-Iran nuclear pact controversy affect the national interest of India? How should India respond to these situations? वेगवेगळ्या अँगलने भारत अमेरिका संबंधांच्या मधले
हे प्रश्न आहेत, हे प्रश्न UPSCने पूर्वीच्या काही परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. या अनुषंगाने आपल्याला विविध मुद्द्यांची तयारी करावी लागेल, विविध मुद्दे समजून घ्यावे लागतील. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी काय स्टेट व्हिजिट होती, अमेरिकेचा जो काय 4 दिवसीय दौरा होता, या दौऱ्याचं स्वरूप समजून घेतलं. या दौऱ्यात मधले जे काय करार होते ते करार समजून घेतले. यासोबत भारत आणि US किंवा भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंधांची पार्श्वभूमी पाहिली की सध्याचे संबंध कशा प्रकारचे आहेत. यासोबत या संबंधांच्या समोरील जे काय आव्हाने आहेत, या आव्हानांची देखील आज आपण चर्चा केली. आणि अशा प्रकारे आज आपण या #पॉलिटी अंतर्गत भारत अमेरिका सहसंबंधाचा मुद्दा संपूर्णपणे समजून घेतला. इथेच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.